एक साथ सूर्य नमस्कार के लिए तैयार होंगे। तैयार अब एक साथ सूर्य नमस्कार शुरू करेंगे। शुरू कर 1 2 3 4 5 भुजंगासन, 6 जमिनीला समांतर, 7 परत भुजंगासन। साप कसा असतो रे? पूर्ण जमिनीला टेकून असतो आणि त्याची फक्त मान वर असते ना, म्हणून याला भुजंगासन म्हणतात। 8 पर्वतासन, 8 ला पर्वतासन कंबरवर, फक्त कंबरवर। 9 उजवा पाय जवळ, 10 11 12 हा झाला सूर्यनमस्कार। सूर्यनमस्काराचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? काय काय होते रे सूर्यनमस्कार केल्याने? शरीर तंदुरुस्त बनतं। शरीर काय होतं? आपले जे प्रत्येक स्नायू आहेत ते स्नायू बळकट होतात। स्नायू बळकट होतात। एखाद्या गोष्टीचा जर समजा ताण आला तर ताण कमी होतो, एकाग्रता वाढते। एकाग्रता वाढते म्हणजे आपल्याला जर समजा अभ्यास करावा वाटत नसेल, आपलं मन जर अभ्यासामध्ये लागत नसेल, आपण इकडे तिकडे जर पाहत असू तर अभ्यास करायची इच्छा होते। त्यासाठी रोज कमीत कमी 5 सूर्यनमस्कार प्रत्येकानं करायचे आहे। किती सूर्यनमस्कार करायचे आहे? 5, कमीत कमी 5। तुम्ही करणार ना मग? चला मला आता एक सूर्यनमस्कार परत करून दाखवा। 1 2 3 4 5 6 7 8 पर्वतासन, कंबरवर घ्या मुलींनो, कंबरवर घ्या। 9 10 10 ला 11 12। चला तुमच्यासाठी एकदा जोरदार क्लॅप करा।